माफ करा, जरा डिस्कनेक्ट झालं होतं. पुन्हा आपण लाईव्ह सेशनकडे वळूयात. हॅलो हॅलो, माफ करा, जरा डिस्कनेक्ट झालं होतं. मी पुन्हा एकदा लाईव्ह येते. मी तुम्हाला रागांबद्दल सांगत होते की कुठले राग ऐकले पाहिजे. राग मल्हार जो आहे तो दमाच्या पेशंटसाठी त्यांनी ऐकलं पाहिजे. आणि अशा या कोरोनाच्या काळामध्ये मनशांती लाभण्यासाठी सर्वात जास्त किंवा ध्यान करण्यासाठी माइंड थेरपीमध्ये सांगितलं जातं की राग दरबारी कानडा हा एक असा राग आहे ज्याच्यामुळे खूपच मेडिटेशनसाठी कुठला राग चांगला आहे तर शिवरंजनी हा एक असा राग आहे, तो खूपच चांगला राग आहे मेडिटेशन करण्यासाठी. मेडिटेशन का केलं पाहिजे तर मेडिटेशन केल्यानंतर अशा या कोरोनाच्या काळामध्ये नेहमीच केलं पाहिजे हे तर मी सांगेल. जसं श्री श्री रविशंकरजी म्हणतात की आपली स्वतःची इम्युनिटी पॉवर ही जर वाढवायची असेल तर तुम्ही मेडिटेशन केलंच पाहिजे. आणि मेडिटेशन केल्यानंतर 6% तुमची इम्युनिटी पॉवर ही वाढते. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आणखी काय काय केलं पाहिजे तर त्यांनी असं सांगितलं की साखर ही कंप्लीट बंदच करा. साखरेचं प्रमाण हे कंप्लीटच बंद करा. आवाज खूप कमी येतोय असं सांगतात दादा. माझा आवाज आत्ता येतोय तुम्हाला? मला कमेंटमध्ये प्लीज सांगा की आवाज माझा येतोय किंवा नाही. आवाज येतोय माझा आता? राजू बिलाडे पाटील दादा, धन्यवाद. आता माझा आवाज येतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी सांगत होते की या कोरोनाच्या काळामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर श्री श्री रविशंकरजी म्हणतात की तुम्ही कंप्लीट साखर ही बंदच करायला पाहिजे. चहामध्ये देखील तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं पाहिजे. मध तुम्ही वापरू शकता. आता अशा या काळामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच कसा ठेवाल? सगळेजण विचारतात की ताई तुम्ही सांगताय मला की कोरोनाचा काळ आहे, सगळीकडे भयभीत वातावरण आहे, चिंता तर वाढतीच आहे, विचार करायचा नाही तर कसा नाही करायचा? विचार तर येतातच ना मनात. मनातले विचार थोडी ना थांबवता येतात. मग अशा काळामध्ये देखील पॉझिटिव्ह अप्रोच आपण ठेवू शकतो. मी काही जणांना विनंती केली की तुम्ही जसं सांगताय, जसं आरोग्यमंत्री आपले राजेश भैया टोपे साहेब, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे प्रत्येक वेळेला लाईव्ह येतात तर त्यावेळेला प्रत्येक वेळी सांगतायत आपल्याला की जे कोरोना पेशंट वाढतायत त्याबरोबरच ते कमी देखील होत आहेत. म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह गोष्ट देखील सांगितलेली आहे. निगेटिव्ह पेशंट पण हे होत आहेत म्हणून बरेचसे पेशंट हे डिस्चार्ज होत आहेत. अशा पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही जास्त वाढवा, म्हणजे सांगा, त्यात स्प्रेड करा सगळीकडे. आणि पॉझिटिव्ह अप्रोचच्या बाबतीमध्ये मी 3 गोष्टी अशा सांगाव्याशा वाटतात मला. गुड अबाउट इट, बॅड अबाउट इट आणि अपॉर्च्युनिटी. आता तुम्ही म्हणाल मला की ताई याच्यामध्ये गुड असं काय आहे तर मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं. पॉझिटिव्हली घ्या तुम्ही ह्या गोष्टींना. की बघा तुम्ही आपल्या भारत सरकारने गंगा नदी, यमुना नदी ही स्वच्छ करण्यासाठी कितीतरी करोडो रुपये खर्च करण्याचा त्यांनी विचार केलेला होता आणि तरी सुद्धा ते होऊ शकलं नव्हतं. आणि आज बघा पृथ्वीने तिची हिलिंग पॉवर वाढवलेली आहे आणि या हिलिंग पॉवरमुळे गंगा नदी, यमुना नदी ही स्वच्छ झालेली आहे आपोआप. मुंबईमध्ये कोकिळीचा आवाज यायला लागलाय, पक्ष्यांचा आवाज यायला लागलाय, पोल्युशन हे कमी झालेलं आहे. ह्या चांगल्या गोष्टी पण घडतायत की कोरोनाचा काळ हा जरी सामान्य नागरिकासाठी, हातावर पोट असलेल्या जे आहेत माझे बांधव, त्यांच्यासाठी एक फटका बसलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये. पण ह्या काही ज्या आहेत चांगल्या गोष्टी ह्या पण होत आहेतच की. मला एक सांगावं असं वाटतं की माझी मैत्रीण आहे ॲडव्होकेट स्वाती नखाते ताई, आणि आम्ही अक्का फाउंडेशनच्या वतीने अख्खं महाराष्ट्रभर फिरलो निर्बंध यात्रा म्हणून हुंडा मुक्तीसाठी.
त्यावेळेला कोणी ऐकायला तयार नव्हतं. सगळेजण, आम्हाला भीती वाटायची की आपण म्हणावं कसं, पण आमचं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटायचं. आणि बघा आज काय घडतंय, लग्न देखील किती साध्या पद्धतीने होत आहेत. ही लग्न साध्या पद्धतीने होत आहेत. शेतकरी जे आहेत त्यांच्या मुलींचे लग्न किती साध्या पद्धतीने झाल्यामुळे शेतकरी राजा पण एक चांगला त्यांना सुखावल्या गेले की कमी खर्चामध्ये, कमी याच्यामध्ये हे लग्न घडतायत, ही चांगली गोष्ट आहे. आता याच्यामध्ये बॅड अबाउट इट म्हणजे वाईट काय घडले, तर हातावर पोट असणारं ज्यांचं आहे, असे जे माझे बांधव आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यातल्या त्यात जे यांचे छोटे उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, त्यांना या काळामध्ये फार टेन्शन आलेलं आहे की खूप चिंता वाढली आहे. आतापर्यंत तर झालंय, याच्या पुढे कसं होणार हे काहीच माहिती नाहीये. जसं आता मला रोज सगळ्या माझे जे विद्यार्थी आहेत त्यांचा फोन येतो, ते विचारतात नेहमी मला की मॅडम मला सांगा की आमची परीक्षा खरंच होणार आहे किंवा नाही होणार आहे. काहीच कळत नाही, संभ्रमावस्था आहे ही सगळी. त्यातल्या त्यात माझे जे कलावंत बांधव आहेत ते म्हणतात ताई तुम्ही मला सांगता की, किंवा त्यांचे फोन येतात त्यावेळेला ते म्हणतात की ताई हे बाकीचे सगळे जे उद्योग आहेत ते सगळे तयार म्हणजे पुन्हा चालू होतील, पण आमच्यासारख्यांचं काय, कारण की शासनाने आदेश दिलेला आहे जमावबंदी राहणार आहे. आणि मग हा 1 वर्ष काळ कुठलेच कार्यक्रम होणार नाही, तर मग आम्ही कार्यक्रम करणार कुठे? आमच्या उपजीविकेचं जे साधन आहे, आम्ही जे कार्यक्रमामधनं आम्ही जे करू शकतो ते काहीच होणार नाहीये. तर मग आता आम्ही कसं करावं? तर यांच्यासाठी हा कोरोनाचा जो काळ आहे तो अतिशय कठीण आहे. आणि ही परिस्थिती मी स्वतः पाहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आदरणीय सतीश चव्हाण जे आपले आमदार आहेत औरंगाबादचे, तर त्यांना आम्ही सुरुवातीला विनंती केली होती की भाऊ असे कलावंत आहेत की ज्यांच्या हातावरती पोट आहे, त्यांना आपल्याला काही मदत करता येईल का? आणि भाऊंनी लगेचच मला सांगितलं की काही हरकत नाही, आपण त्यांच्यासाठी पण मदत करूया. तर आम्ही आमच्या या पक्षाच्या वतीने 200 ते 250 लोकांना किराणा मी माझ्या परीने प्रयत्न केला की मला जसं जमेल तसं मी त्यांना बोलली भाऊंना, आणि भाऊंनी लगेच होकार दिला. त्यामुळे 200 ते 250 जे कलावंत आहेत औरंगाबाद मधले त्या कलावंतांना आम्ही पोहोचू शकलो, किराणा किट वगैरे. आणि आणखी सुद्धा माझे जे सोबतचे जे सहकारी आहेत जिल्हाध्यक्ष प्राध्यापक ज्ञानदेव शिंदे सर, आणि यांनी देखील प्रयत्न केलाय. जे कलावंत आहेत औरंगाबाद विभागामधले, तर प्रदेश अध्यक्ष साहेबांना बोलून आम्ही त्यांना काही आर्थिक मदत करता येईल का, तर आता ते मदत लवकरात लवकर होईल असं वाटतंय आम्हाला. आय होप सो लवकरात लवकर मदत व्हावी. आणि ही जी गोष्ट आहे तर त्यांच्यापर्यंत ही एक पॉझिटिव्ह गोष्ट होती की कुठून ना कुठून तरी मदत होती, आणि काही वाईट गोष्टी पण आहेत. आता मी असं म्हणेल की सिद्धेश्वर बरसाळे दादा, नमस्कार दादा, जय जिजाऊ. विठ्ठल ठोंबरे दादा, जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्ही मला काही प्रश्न देखील विचारू शकता. तुम्हाला माझ्या या विषयाशी रिलेटेड आणखी कसं आपली इम्युनिटी पॉवर वाढवल्या जाईल किंवा काय जे काही प्रश्न असतील मनामध्ये ते तुम्ही विचारू शकता. पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे बोलूयात. या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही म्हणाल की अपॉर्च्युनिटी काय आहे, काय संधी आहे, काय करू शकेल आम्ही, तर काय करू शकणार? जे हाताला येईल ते काम करा. कुठल्याही कामामध्ये लाज बाळगू नका. तुम्ही जे कधी नाही केलं ते आत्ता नक्की करा असं मी म्हणेन. ज्याला भविष्याचा वेध घेता येतो तोच खरा बादशहा ठरणार आहे या काळामध्ये. कुठल्याही कामाची लाज बाळगू नका. माझे जे कलावंत बांधव आहेत त्यांना मी असं सांगेल की तुम्ही ऑनलाईन क्लासेस घ्या. जसं मी पण किती दिवस थांबायचं आपण या काळामध्ये, काहीतरी केलंच पाहिजे म्हणून ऑनलाईन क्लासेस घेते. माझं एक मनस्वी प्रतिष्ठान म्हणून आहे, आणि या मनस्वी प्रतिष्ठानच्या अंतर्गत मी काही निराधार महिला आहेत त्यांना मी दत्तक घेतलेलं आहे. तर मग त्यांच्यासाठी पण मी काय करावं, कारण मी तर कॉलेजमध्ये जॉब करते, माझं तर ठीक आहे, पण मी जरी केलं तर माझ्या जे सोबतचे आहेत माझ्यावर आधारित जे आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, तर मी त्यांना एक सजेशन दिलं. आणि मला सांगायला अभिमान पण वाटतोय, आणि काही लोकांनी मला नावं पण ठेवली या लॉकडाऊनच्या काळामध्ये की सुरुवातीला या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांना विनंती केली होती की तुमचा जो माल असेल तो तुम्ही आमच्यापर्यंत आणून पोहोचवा, आम्ही तुमचा माल तो विकून देऊ म्हणून. तर तो माल विकून देण्यासाठी मी प्रयत्न केले, आणि मी स्वतः औरंगाबादच्या शिवाजीनगर भागामध्ये
तो ॲटो रिक्षा तो लावून टरबूज असू दे, कांदा असू दे किंवा बीड बायपास भागामध्ये मी स्वतः विकून दिलेलं आहे. आणि मी एक ठरवलंय की आता कुठलंही काम करताना लाजायचं नाहीये. आणि माझ्या ज्या दत्तक घेतलेल्या ज्या निराधार महिला आहेत त्या महिलांना मला ते काम मिळवून द्यायचं आहे. इथे ज्ञानराज देशमुख दादांनी विचारलेलं आहे, मानसिक ताण कमी करण्यासाठी काय करावं. ओके दादा. आणि ऋषिकेश चव्हाण दादा म्हणतायत तुमचं काम सुंदर आहे. धन्यवाद दादा. तुमच्यासारखे भाऊ माझ्या पाठीशी आहेत आणि सगळे लोक माझे जे आहेत सोबतचे ते खूप चांगले मला पाठीशी राहतात, म्हणून मी हे काम करू शकते. मी पुन्हा तुम्हाला सांगते की मानसिक ताण कमी करण्यासाठी ही जी राग आहेत ती राग ऐकली पाहिजे. तुम्ही चांगलं संगीत ऐकलं पाहिजे. बासरी, वीणा, सतार हे जे वाद्य आहे त्यांचे इन्स्ट्रुमेंटल तुम्ही ऐका, म्हणून असं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. ज्ञानराज दादा, मी पुन्हा, तुम्ही कदाचित त्यावेळेला लाईव्ह नव्हता म्हणून मी पुन्हा सांगतेय. आणि हे काम मला त्यांना करून द्यायचंय, त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगतेय की जे हाताला येईल ते काम तुम्ही नक्की करा. कुठल्याही कामाची लाज बाळगू नका, कारण की यासारखी संधी ही पुन्हा आपल्याला नाही मिळणार. आपल्या महाराष्ट्रातून हे जे सगळे मजूर गेलेले आहेत त्यांच्या राज्यामध्ये, बरेच जण म्हणतात की हे काम आम्हाला जमेल का? का नाही जमणार? केल्याच्या नंतर सगळंच जमतं. करून पहा. मला सुद्धा, मी जेव्हा भाजी विकायला रस्त्यावरती उभी राहिली तर त्यावेळेला मला पण वाटलं नव्हतं की मी हे खरंच काम करू शकेल का. सुरुवातीला मला पण एक 10 मिनिटासाठी लाज वाटली की आता काय करू आणि कसं करू, कारण की त्या शेतकरी जे दादा, त्यांचा फोन आलेला होता मला. त्यांचा तो माल तर मला विकून द्यायचा होता आणि निस्वार्थ सेवा करायची होती, त्यांच्यासाठी काम करायचं होतं. पण मला त्या कामातून एक कॉन्फिडन्स आला की मी करू शकते. तर म्हणून मी माझ्या भावांना सांगतेय, माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगतेय की तुम्ही हे करू शकता, का नाही करू शकणार. त्याच्यासाठी या संधीचं सोनं करा. जे कलावंत मंडळी आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही ऑनलाईन क्लासेस घ्या. संजय तांबे पाटील दादा म्हणतायत, नमस्कार माऊली. नमस्कार दादा. याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक सांगते की मला विचारलेला प्रश्न, मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. तर मेडिटेशन केलं पाहिजे. मेडिटेशन केल्याच्या नंतर 6% तुमची जी इम्युनिटी पॉवर आहे ती वाढते. आता मला मेडिटेशन करताना बऱ्याच जणांनी विचारलं, मी जसं काही जणांना सजेस्ट करायची की तुम्ही मेडिटेशन करा. मग त्यांनी सांगितलं की ताई, मेडिटेशन करायला जेव्हा आम्ही सुरुवात करतो तर त्यावेळेला नेमकं आम्ही मेडिटेशन करतो आणि त्यावेळेला मनामध्ये विचार येतात. मग हे विचार आम्ही कसे थांबवायचे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की एक स्त्री असते आणि ती डॉक्टरकडे जाते. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर त्यांना जो रोग असतो किंवा जे विचार येतात किंवा काही त्यांचा जो काही असेल ते त्यांनी विचारतात डॉक्टरांना. आणि त्यावेळेला ते सांगतात की मी काय केलं पाहिजे नेमकं. डॉक्टर त्यांना गोळ्या देतात आणि एक लास्टला सांगतात की ह्या गोळ्या घेत असताना मात्र तुम्ही माकडाचा विचार नाही करायचा. आणि माकडाचा विचार करायचा नाही. ती स्त्री जाते घरी आणि घरी गेल्याच्या नंतर मग पुन्हा विचार करते. गोळ्याचा जो टायमिंग असतो तो गोळ्याचा टायमिंग घेताना गोळी घेते आणि नेमकं तिच्या समोर माकड दिसायला लागतं. म्हणजे असंच आहे की आपल्या मनाची ही स्थिती ही अशीच असते. जे नेमकं करू नको म्हटलं तेच अगदी होत असतं. आणि मग काय केलं पाहिजे. तर मग मी असं म्हणता किंवा श्री श्री रविशंकरजींचं मेडिटेशन मी स्वतः करते आणि त्याच्यामधून मला इतकं रिलॅक्स वाटतं. आणि ते मेडिटेशन करत असताना मला देखील विचार येतात. तर मग मी पण गुरुजींना विचारलं होतं की गुरुजी, मुझे भी जब मैं मेडिटेशन शुरू करती हूँ तो दिमाग में कुछ ख्याल आ जाते हैं, तो मैंने क्या करना चाहिए. तर गुरुजींनी सांगितलं त्यावेळेला मला कमेंट्स तिकडनं आली, मी ईमेल केल्याच्या नंतर, की तुम्ही जे विचार करतात मेडिटेशन करताना ते विचार येऊ देत. हळूहळू ते विचार, तुम्ही जे विचार करतात ते रेजिस्ट होत असतात आणि ते रेजिस्ट होऊन ते हळूहळू कमी होत जातील आणि तुमची जी ध्यान करण्याची जी क्षमता आहे ती वाढत जाईल. त्याच्यामुळे काही जरी विचार येत असतील तर येऊ देत, ते रेजिस्ट होत जातील, हळूहळू ते कमी पण होतील. पण तुमची मेडिटेशनमुळे इम्युनिटी पॉवर तर वाढेलच, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, तुमचं कामामध्ये अतिशय लक्ष लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या मेडिटेशनमुळे होतील, म्युझिक थेरपीमुळे होईल.
हे संगीत तुम्ही कुठलं ऐकलं पाहिजे हे तर सांगितलेलंच आहे मी. जसं काही जणांनी विचारलंय मला की पाठदुखी आणि सांधेदुखीसाठी कुठला राग ऐकला पाहिजे, तर आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मी सांगेल की कर्नाटकी संगीतामध्ये रोहिणी नावाचा राग आहे, तो राग तुम्ही ऐकला पाहिजे. आणि मेडिटेशनसाठी कुठला राग चांगला आहे हे मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं, तर मग मी मुद्दामून सांगते की राग किरवाणी हा जो एक असा राग आहे जो की मेडिटेशनसाठी अतिशय उपयुक्त असा राग आहे. म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून पहा, राग किरवाणी इन्स्ट्रुमेंटल असं टाकून पहा, तर त्यावेळेला तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल येईल म्युझिक. आणखी एक मी तुम्हाला दाखवू इच्छिते की नेमकं कुठल्या प्रकारचं म्युझिक असलं पाहिजे ते. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येऊन जाईल. मी आत्ता माझ्या बॅकग्राऊंडला जो जे म्युझिक वाजतंय तर ते पाण्याचा खळखळाट आहे, हे आपल्या निसर्गामध्ये सामावलेलं आहे. अशा पद्धतीचं म्युझिक थेरपी तुम्ही लावली आणि बॅकग्राऊंडला लावली तरी चालेल. तुम्ही म्हणाल की आता आम्ही काय दिवसभर संगीतच ऐकत बसायचं की काय, नाही. तर तुम्ही काम करत असताना तुम्ही बॅकग्राऊंडला हे चालू दे, अतिशय सौम्य आणि हलक्या आवाजामध्ये हे असं संगीत बॅकग्राऊंडला चालत राहिलं तरी सुद्धा तुमचा जो ताण आहे, तुमची जी चिंता आहे ती कमी होईल. त्यानंतर मला बलबीर कुमणे दादा विचारतात, नारी शक्तीचा विजय असो, अतिशय सुंदर कार्य आपण हाती घेतलेलं ते पूर्णत्वास जावो. नक्कीच दादा, बलबीर कुमणे दादा, हे आमचं नारी शक्तीचं जे काम आहे ते नक्कीच पूर्णत्वास जाणार आहे. आम्हाला आणखी काही प्रोजेक्ट राबवायचे आहेत. आमच्या या मनस्वी प्रतिष्ठानकडनं माझ्यासोबतच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या महिला भगिनी आहेत काम करणार, माझ्यासोबतच्या ज्या प्राध्यापिका आहेत, त्या अतिशय मला खूप जास्त सपोर्ट करतात. त्यामुळे तुमच्यासारखे सपोर्ट करणारे आहेत म्हणून मी हे काम करू शकते. याच्यानंतर मी या कोरोनाच्या काळामध्ये खूप अनुभवलं आहे आणि मला सांगावं असं वाटतं की माणुसकी नका विसरू दादा, कुणीच नका विसरू. सगळ्यांना विनंती करते की माणुसकी नका विसरू. माणुसकी विसरल्याच्या नंतर काय होतं बघा तुम्ही. मी अकोल्याची एक घटना वाचली आणि पाहिली सुद्धा ती की कोरोनाग्रस्त जो पेशंट होता तो एक्सपायर झाला, वारला. आणि वारल्याच्या नंतर त्याच्या मृतदेहाला हे करण्यासाठी त्याचा मुलगासुद्धा स्वतः आला नाही, तर मुस्लिम बांधवांनी त्याच्या देहाला अग्निडाग दिलेला आहे. हे काय आहे? स्वतःचा मुलगाच विचारत नाहीये, किती वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळे माणुसकी नका विसरू. मी सुद्धा ह्या गोष्टी या कोरोनाच्या काळामध्ये अनुभवल्यात की बरेच जण हे माणुसकी विसरत चाललेले आहेत. आणि मी गावाकडच्या लोकांना पण हे सांगू इच्छिते की तुमच्याकडे जे येणारे जे बांधव आहेत तुमचे, जे शहरातून येत आहेत, मुंबई पुण्यावरनं जे येत आहेत, तर त्या बांधवांना तुम्ही येऊ द्यात की काय झालं, काय होतंय. त्यांचं पण गाव आहे. जरी त्यांच्याकडे ते भूमिहीन असतील तर ते भूमिहीन जे बांधव आहेत त्यांना तुम्ही तुमच्या शेतामध्ये दूरवर जागा द्या. सोशल डिस्टन्सिंग पाळून तुम्ही त्यांना मदत करा. तुम्ही त्यांना काय हवं आहे, काय नको आहे हे तुम्ही विचारा त्यांना, की माणुसकी जपा तुम्ही. आपल्याला ह्या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन त्यांना मदत करायची आहे. त्याच्यामुळे विनंती करते की, आणि आपल्याला सरकारने सांगितलं आहे की माणसामध्ये अंतर ठेवायला सांगितलं आहे, माणुसकीमध्ये अंतर नाही ठेवायला सांगितलं. तेव्हा माणसांमध्ये अंतर ठेवा, माणुसकीमध्ये अंतर ठेवू नका. मी विनंती करते तुम्हाला या निमित्ताने. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता पुन्हा. आणि लॉकडाऊन नंतर तुम्हाला या कोरोनाच्या सोबतच जगायला शिकावं लागणार आहे. मी विद्यार्थ्यांना पण सांगितलंय माझ्या की परीक्षा होतील नाही होतील काही माहिती नाही, पण तुम्ही तुमचा अभ्यास करणं सोडू नका. तुमचा अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे आणि अभ्यास केलेला कधीच वाया जात नाही ना, म्हणून अभ्यास करणं हे तुम्ही कधीच सोडू नका. परीक्षा होतील न होतील ते आपलं काम नाही आहे, ते सरकारचं काम आहे. जर झाल्या परीक्षा तर चांगलंच आहे, नाही जरी झाल्या तरी तुमचा अभ्यास झालाच आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणारच आहे. आणि लॉकडाऊनच्या नंतर सुद्धा तुम्ही कोरोनासोबत जगायला शिका, मी असं सांगेल. कारण की बरेच जण म्हणत आहेत की कोरोनासोबत जगायला शिकायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या प्रिकॉशन्स घ्यायला सांगितलेल्या आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत. आणि भीतीचं वातावरण जे आहे, आपल्यामधली जी भीती आहे ती काढून टाकायची आहे
किती दिवस आपण भीतीच्या वातावरणामध्ये जगणार आहोत ना. आणि हे भीतीचं वातावरण असल्यामुळे पुन्हा चिंता वाढणार आहे, पुन्हा हा ताण वाढणार आहे. आणि हा ताणच आपल्याला कोरोनाचा घ्यायचा नाहीये. आणि तुम्ही जितके घाबराल ना तर तितके जास्त फसल्या जाल, हे मला सांगावंसं वाटतं. कारण की पाहिलंय मी स्वतः की कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांचे बिझनेस चालू झाले, बऱ्याच जणांचे जे आहेत औषधी, हेही औषध घ्या तुम्ही, याच्यामुळे हा रोग कोरोनामधून इम्युनिटी पॉवर वाढेल, हे वाढेल, ह्या सगळ्या गोष्टी व्यवसाय सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जितके घाबराल तेवढं तुम्ही फसल्या जाल या कोरोनाच्या काळामध्ये, असं मला सांगायचं आहे तुम्हाला. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. आदर्श गाव पाटोदा हे अतिशय उत्कृष्ट गाव आहे. या गावातील मुरली बेडगी दादा म्हणताय छान, धन्यवाद दादा. मी प्रथम लाईव्ह केलं आहे फेसबुकवरती. ही पण मी या संधीचा फायदा घेतला आहे. कारण की या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मला बरेच माझे विद्यार्थी पण म्हणायचे की मॅडम तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल का काढत नाही. मी गायिका आहे तर मग मी गाण्याचं स्वतः प्रयत्न केला पाहिजे. मला लाईव्ह यायला नको वाटत होतं. आणि कशासाठी काय, पण मी पण शिकली, आता ऑनलाईन शिकवायला शिकली आहे. ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह माझ्या बाबतीत देखील घडत आहेत. आणि त्या संधीचं सोनं पण मी करते आहे. माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल मी या लॉकडाऊनच्या काळामध्ये काढलेलं आहे. ही पण एक गोष्ट छान माझ्याकडनं घडलेली आहे. सगळ्यांचे प्रश्न विचारणं झाले असतील तर मी माझ्या एका गाण्याने शेवट करून इथेच लाईव्ह सेशन थांबू का. नंतर देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये प्रश्न काय विचारले तर नंतर मी तुम्हाला त्या कमेंट्समध्ये येऊन तुमची उत्तरं देऊ शकेन. तर नेहमी सांगते की स्वस्त राहा, मस्त राहा, पण आमच्या संगीताच्या सोबत राहा. आणि सध्या तरी लॉकडाऊन संपेपर्यंत घरीच राहा. मी माझ्या एका गीताच्या माध्यमातून मी माझा या लाईव्ह सेशनचा शेवट करते. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनाशी शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. या प्रार्थनेसह मी तुम्हाला विनंती करते की माणुसकी सोडू नका. या कोरोनाच्या काळामध्ये आपले जे शेजारी आहेत, आपल्या ज्या संपर्कामधली जी लोक आहेत त्यांना मदत करा. आणि आपण एक जण जर सगळ्यांच्या कामी पडू तर खूप काही होईल. आणि मला इथे विचारले वैभव लोखंडे पाटील दादांनी की समाजात कलाकारांच्या गुणांना वाव मिळत नाही. दादा असं आहे ना की सगळेजण म्हणतात की स्वतःची कला आजकाल हे करण्यासाठी सोशल मीडियासारखा एक तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही तुमचं जे गाणं आहे म्हणा किंवा तुमची जी कला आहे ती सादर करण्याचा प्रयत्न करा. एक दिवस नक्की येईल की तुमच्या कलेला प्रेक्षकांकडनं, रसिक श्रोत्यांकडनं दाद मिळेल. तुम्ही कलेची साधना करा आणि तुमच्या याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. तुम्हाला नक्कीच प्रयत्न केल्यानंतर यश मिळेल. काही अडचण येत असेल तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांस्कृतिक विभागाची शहर संघटक म्हणून तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील.
काही मदत लागली तर मला संपर्क करा. देवगिरी महाविद्यालयाच्या वरिष्ठ संगीत विभागामध्ये मी तिथे तुमच्या मदतीसाठी नेहमी धावून येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. यानंतर मी आदर्शगाव पाटोद्याचे जे सरपंच आहेत भास्करराव पेरे पाटील भाऊ जे आहेत, त्यांना मी हार्दिक आभार व्यक्त करते. तसेच मला ज्यांनी संधी दिली, ज्यांचा फोन आला होता, दिलीप पेरे पाटील दादा, त्यांचा देखील मी हार्दिक आभार व्यक्त करते. आणि मी माझं हे जे विचार आहेत इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.